तर मित्रांनो आईला पॉइंट्स किती भेटलेत बघा. आईला पॉइंट भेटला एकच बरोबर आला आईचा. खाली वाग खाली वाग खाली वाग अजून जास्त जोरात नाही ना. हा खाली वाग. आता राणीचा नंबर आहे. पनिशमेंट कोणा चुकणार नाही, फक्त आईला सोडून. खाली वाग. पनिशमेंट. अजून एक हळू मारते. नमस्कार मंडळी, मी अनिकेत तुमच्याकडे घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. आणि ह्या व्हिडिओमध्ये आमची फॅमिली आम्ही खेळणार एक गेम. आणि हा गेम ह्यांना पण माहिती नाही, कारण मी अचानक ठरवलेला आठवड्यावर आणि आज डिझाईन करून त्याच्यासाठी लागणं सगळं सामान पण घेऊन आलोय. तर ह्या गेमची रूल्स आणि गेम काय ते तुम्हाला पण सांगतो आणि त्याच्यामध्ये पनिशमेंट काय आहे. तर आधी पहिले रूल्स बघून घेऊ आणि गेम काय ते बघून घेऊ. आणि त्याच्यासोबत त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेले आपले कंटेस्टंट घरातले ते पण सांगूया कोण कोण आहेत त्यांची एक ओळख आणि रूल पण सांगूया. चला आपण आपला गेम बघूया आणि रूल्स. मित्रांनो हा आहे आपला गेमचा सेटअप. तर तुम्हाला थंबनेलवरून कळत असेल तर आपला बाटलीवर बाटली हा गेम आहे. तर बॉक्सच्या त्या साईडला मी बसलेला असेल आणि मी तिकडून बॉटल अरेंज करेन आणि ह्या ज्या फ्लेवरच्या बॉटल्स आहेत ड्रिंक्स आहेत त्या सेम फ्लेवरच्या त्या साईडला पण बॉक्समध्ये बॉटल असतील तर त्या मी अरेंज करेल. आणि वरती जे कंटेस्टंट आहे आपले ते ह्या साईडने अरेंज करतील. त्यांना काही दिसणार नाही बघा, ह्या साईडून काही दिसत नाही. पाठी पडदा पण लावला. हे चिटर लोक आहेत नाही तर त्याच्या काचेमध्ये बघतील आणि सगळं अरेंज करायला बघतील. एक नंबर तर ही चिटर आहे. ही बघून येते आणि अरेंज करायला बघते. तर चला मित्रांनो तुम्हाला ह्या साईडून पण दाखवतो. इकडे मी बसेल आणि ह्या अशा बॉटल इथे अरेंज केल्यात आणि प्रत्येकाला 5 चान्स मिळणार आहेत. 5 राऊंडमध्ये जो जेवढे बरोबर अरेंज करेल त्याचे त्याला पॉईंट्स आणि ह्याचं बक्षीस आणि याच्यामध्ये पनिशमेंट पण आहे. तर बघूया बक्षीस आणि पनिशमेंट काय. बक्षीस आहे 100 रुपये. तुम्हाला वाटतं ते 100 रुपये कमी आहेत आणि या घरात राहणार 100 रुपये पण खूप आहेत. तर आणि याच्यासाठी पनिशमेंट पण आहे. ही बॉटल 3 किंवा 3पेक्षा जास्त जर बरोबर आले एका चान्समध्ये तर त्यांना पनिशमेंट भेटणार नाही. आणि ती पनिशमेंट आईसाठी लागू राणी आणि समर्थासाठी आहे. तर 3पेक्षा जर कमी आले समजा 2च बॉटल बरोबर अरेंज केल्या तर त्याच्या डोक्यामध्ये बॉटल छान दिशी बसणार आहे. तर चला आपण आपला गेम चालू करू. पण त्याआधी आपण ह्यांना विचारूया की कोण जिंकतंय आणि हे 100 रुपयात हे लोक काय करणार आहे ते. तर तुम्हाला काय वाटतं तुला कोण जिंकल? मी जिंकणार. मला येतं गेम खेळता आणि खेळलेला आहे पण मी जिंकणार. काय कॉन्फिडन्स आहे दल्ल्याला. आणि 100 रुपयाचं काय करशील? एक कुरकुरी मोमोची प्लेट आहे माझी. मोमोज खाणार आहे. आणि राणीला विचारूया तू काय करशील 100 रुपये भेटले तर तुला? सगळ्यांनी आधीच ठरवून ठेवलंय काय काय खायचं आहे ते तू ही पण खाणार आहे. समोरून खायचं बोललंय. आणि आमच्या आईला विचारूया तू काय करशील 100 रुपयाचं? अरे यार अंडी. आपले बक्षीस 100 रुपयाचं आणि सोबत गेम आणि आपले कंटेस्टंट सगळे रेडी आहेत. तर पहिला नंबर आईचा आहे, मग राणी आणि मग समर्थ. तर चला मी शफल करून ठेवलं आहे. आता आईला चान्स देऊ. पहिला आई कर. आई जाऊन डोकं लावते याच्यामध्ये. ठीक आहे झालं. तर मित्रांनो आईला पॉईंट्स किती भेटलेत बघा. आईला पॉईंट भेटला एकच बरोबर आला आईचा. 5 बोलले 5 एकच झालेला आहे. तर आता राणीचा नंबर आहे. चप्पल करतो तोपर्यंत. तर पुढचा कंटेस्टंट आहे राणी. चल कर चप्पल. हो आईचं कॅल्क्युलेशन झालं याच्यामध्ये पण. आणि ही चिटर आहे. तू इकडे येऊ नकोस त्या साईडला. तू तिकडेच उभी राहा. लगेच तिकडे नव्हतं. हां किती वाटतं तुला तुझे बरोबर आले असते. तर मित्रांनो बघताय तुम्ही राणीला 0 पॉईंट भेटलेला. जे बरोबर होतं ते पण तिथं नंतर चेंज केलं.
तर आता शपथ करतो पुन्हा. समर्थाचा चान्स आहे आता. तर आईला 1, राणीला 0 आणि आता समर्थाला बघू. तर आपला तिसरा मेंबर आहे समर्थ वारवाटकर आणि कर शपथ. तर जरा फ्रेममध्ये खाली वाट बरोबर आहे. तर इंजिनियर म्हणे. बघूया तरी आता इंजिनियर काय करतोय तो. विचार काय मारते घरी. अवकात दिखे घ्यावे अवकात. झाला झाला का जास्त वेळ नाही प्रत्येकाला. आईच्या गावात 5 पैकी 5 पॉईंट भेटले. पहिले 3च पॉईंट होते पण नंतर जेव्हा चेंज केलं ना सेकंड टाइमला तेव्हा 5 झाले तुझे. बाई 5 झाले. चला आता पुन्हा शफल करूया कारण ह्या भाऊनी 5 जिंकले आणि 0 आणि 0 आणि आई 1. चला तर दुसरा राऊंड चालू करू. 1 राऊंड झाला आहे. तर मित्रांनो दुसरे राऊंडची पण सुरुवात झालेली आहे. तर पॉईंट्स टेबल तुम्हाला सांगितलंच आहे. आईचं 1 आहे, अंकिताचं 0 आणि हा भाऊ 5. आई चल तुझा दुसरा राऊंड चालू झाला. दुसरा चान्स. नाही नाही राणी तिकडं हो. आईला एक चान्स दिला होता फेअर चान्स. तुम्हाला बघितलंच असेल. ए तू तुझ्या बारीला घे. सेटिंग नको करू. आई तू घे तुला पाहिजे तसं घे. झालं की सांगा. जास्त वेळ नाही आई. एकाला जास्त वेळ नाही भेटणार. तर मित्रांनो तुम्ही बघताय आईला जो एकुलता पॉईंट भेटत होता तो समर्थामुळे आईचा गेलेला आहे. तर आईला या राऊंडमध्ये 0 पॉईंट. आईची संख्या झाली 2 राऊंडनंतर 1. आता पुढचा कंटेस्टंट आहे राणी आणि ती पनिशमेंट आहे. ते पहिल्या राऊंडमध्ये राणी आणि आईला 3पेक्षा कमी भेटले होते. तर आपण दुसऱ्या फेरीनंतर त्यांना पनिशमेंट देऊ. तर पहिल्या फेरीनंतर मी विसरलो त्यांना द्यायला. तर आता नंबर आहे अंकिताचा. मी शपथ करतो तोपर्यंत. तर मित्रांनो दुसऱ्या राऊंडची सुरुवात झाली आहे आणि राणीचा स्कोर आहे 0 पहिल्या राऊंडचा. तर तिला दुसरा चान्स देऊया आता. चला तर काही शपथ कर. एकदम टेन्स म्युझिक. टेन्स मुवमेंट झालं. 0 राणी टेन्शनमध्ये कारण ह्या राऊंडला आता पनिशमेंट मिळणार आहे. आईला नाही फक्त राणीला जवळजवळ पण भेटणार आहे. तर राणीला भेटलेले पॉईंट्स आहेत 1. राणीचा 1 बरोबर आला आहे. तर राणीचा स्कोर झाला 1, आईचा 1 आणि आता समर्थ पुढे आहे यांच्या. आता शफल करतो आणि समर्थासाठी दुसरा राऊंडचा त्याला चान्स देऊया आता. आणि तिसरा राऊंड चालू झालेला आहे आणि समर्थ दुसरा राऊंड चालू झाला आहे आणि समर्थ पुढे आहे. आणि लय खुश दिसतोय कारण पनिशमेंट नाही भेटले त्याला. ही पनिशमेंट खास ह्याच्यासाठीच डिझाईन केली होती. तर त्याला दुसरा चान्स देऊया. कर रे. अंकिता जाऊन टेन्शन होते. तिला 1च पॉईंट भेटला आहे आणि आईने दुसऱ्या राऊंडला पूर्ण वाट लावून टाकले. ह्याच्यामुळे लवकर जास्त वेळ नाही लावायचा. बॉटल पकडा. बॉटल पडतात नाही तर बघ आमचा थोडा बॉक्स लिबलिबीत झाला आहे. काय करते. तर समर्थाचे पॉईंट्स आहेत तुम्हाला दिसतात 1. बाईचा 1 बरोबर आहे. तर टोटल पॉईंट झाले त्याचे 6. आणि या राऊंडला आता पनिशमेंट द्यायची वेळ आलेली आहे. दुसऱ्या राऊंड नंतर तर राणीला आणि समर्थाला 1 पनिशमेंटचा टोला भेटणार आहे आता. तर मित्रांनो पनिशमेंट द्यायची वेळ आले आणि राणी तुझा पण नंबर आहे. इकडे नाही पनिशमेंट इथंच. तुला जोरात जरा राणी चक्कर करून पडायची नाही. तर चला तिसरा राऊंड चालू करूया. मी शफल करतो. तर मित्रांनो तिसऱ्या राऊंडची सुरुवात झाली आणि स्कोर बोर्ड तुम्हाला माहिती आहेत. 1 आई 1 राणी आणि 6 समर्थाचे झाले टोटल. तर चला तिसरा राऊंड चालू करू पटकन. कराय
नको नको फेअर हे झालं पाहिजे सगळं. झालंय. तर मित्रांनो आईचे 3 पॉईंट्सवर आईने चेंज करून तिला आणलंय 1 पॉईंट्सवरती. 3 बरोबर आला ते. तर आता तिथे पुन्हा 1च पॉईंट भेटलाय. तर चला आता राणीचा नंबर आहे, राणीला चान्स देऊ. तोपर्यंत शफल करतो मी. मित्रांनो दुसऱ्या राऊंडची सुरुवात, तिसऱ्या राऊंडची सुरुवात झाली आणि आता राणीचा नंबर आहे. हा कर. हो आता अजून 2च राऊंड राहिले. आता भाऊ ही 1 साईड जिंकून जाईल. तर मित्रांनो राणीला भेटलेल्या आहेत पुन्हा एकदा 1 पॉईंट. नशीब पुटकं बोलतात तर हिला. आता आईला 1 भेटलाय, राणीला 1 आणि आता तिसरा नंबर. आता नंबर आहे समर्थाचा. तर समर्थाला 1 चान्स देऊया आता तिसरा. त्याच्यानंतर आपण पनिशमेंट देऊया ह्या राऊंडची. तर मित्रांनो आता तिसरा नंबर आहे, तिसरा राऊंड आहे आणि नंबर आहे समर्थाचा. तर आता बघूया 1-1 आईला आणि राणीला 1-1 भेटलेला आहे पॉईंट आणि समर्थाला आता बघूया किती पॉईंट्स भेटतात या राऊंडला. कर रे. जाम खुश आहे हा या राऊंडमध्ये. बघूया मोमोजसाठी भाऊ जीव लावून खेळतोय. तर मित्रांनो या राऊंडमध्ये समर्थाला तुम्ही बघताय किती पॉईंट भेटले. जास्त खुश झाल्यावर असं होतं 0 पॉईंट भेटलेले आहेत भावाला आणि आता वेळ आहे पनिशमेंट द्यायची. जास्त उडत होता जास्त. खाली वाग खाली वाग खाली वाग. जास्त जोरात हा खाली वाग. आता राणीचा नंबर आहे. पनिशमेंट कोणाला चुकणार नाही, फक्त आईला सोडून. खाली वाग. खुश होते, हिला काय देऊ शकत नाही ना पनिशमेंट. तर चला 3 राऊंड आपले संपलेत. 4था राऊंड चालू करू पटकन. शफल करतो मी. तर मित्रांनो 4थ्या राऊंडची सुरुवात झाली आहे आणि स्कोर आहे आई 2 राणी 2 समर्थ 6. आता ह्या राऊंडमध्ये पुढे जायचा चान्स आहे आईला. चला आई चालू कर. 4था राऊंड आहे हा. मित्रांनो मी पण खेळणार आहे. मी फक्त 2 चान्स घेणार आहे, पण मला पॉईंट्स नाही. मी फक्त एक मज्जा म्हणून खेळणार आहे. हे लोक शफल करणार आणि पनिशमेंट भेटणार मला पाहिजे तर. आई एकदम जीवाचं रान करून खेळायला बघते. बॉटल पाडू नका फक्त. झालेला आहे आणि आईला पॉईंट भेटलेले आहेत 1. या राऊंडला 4थ्या राऊंडला पण 1 पॉईंट भेटलेला आईला. 1च्या पुढे गाडी जात नाही तिची. तर आता बघूया. आता अंकिताचा नंबर आहे, मी शफल करतो लगेच. तर मित्रांनो आता नंबर आहे अंकिताचा राणीचा. तर आता राणी करेल तिचा चान्स. या राऊंडमध्ये तुला चान्स आहे पुढे जायचा, कारण ह्याच्यानंतर फक्त 1च राऊंड आहे. कर ना पटापट करा, वेळ लावू नका. जल्दी वाज ऑटो, जल्दी वाज ऑटो. एवढ्या कॉन्फिडन्सने केल्यानंतर राणीची गुणसंख्या आहे 0 पॉईंट्स. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये माणसाचं असंच होतं. तर चला हा राणीचा चान्स झाला आहे. आता आमच्या समर्थ भाऊचा चान्स आहे. ऑलरेडी 0 पॉईंट्स भेटल्यामुळे मी आता काही शफल नाही करत आहे. समर्थाला डायरेक्ट खेळायला देतोय. तर आता त्याचा नंबर आहे 4थ्या राऊंडचा. कर रे बाबा. तिने काय शफल केले मला आता आठवत नाही. राणीला 0 10 सिच्युएशन. समर्थ जर याच्यात 1 तरी पॉईंट भेटला तर पुढे त्याच्या पुढे जाण्याला लय हे होऊन जाईल, कठीण होऊन जाईल यांना. बस एवढंच. आणि एवढंच केल्यानंतर ह्या राऊंडमध्ये पण समर्थाला भेटलेले आहेत 0 पॉईंट. तर आता 1 राऊंडमध्ये यांना चान्स आहे पुढे जायचा 4 किंवा 5 पेक्षा जास्त पॉईंट काढून. आईला 5 की 5, राणीला पण 5, पण समर्थाला जरा जास्त हे चान्सेस जिंकण्याचे. तर आता बघूया पनिशमेंट देऊया सगळ्यात मेन. तर आधी खाली वाग पाका. चल राणी ये लवकर चल. आईला नाही आणि खाली वाग लवकर चल. ये चला. आईला खुश आहे, राणीला फटके भेटतात त्याच्यामुळे.
तर चला आपण दुसऱ्या राऊंड लास्टच्या राऊंडला सुरुवात करूया. तर मित्रांनो लास्टचा शेवटचा आणि इंटेस्ट राऊंड सवाल आहे 100 रुपयांचा. कारण एकाला अंडी, एकाला मोमोज आणि एकाला शोरमा खायचा आहे. तर चला आईचा नंबर आहे, लास्टची फेरी आई. ये तुझा नंबर आता काय ते करून दाखव जादू. 5 पॉईंट काढलेस तर समोर त्याच्या पुढे जाऊ शकतेस. कर आणि यांचं कोणाचं ऐकू नको, तुला पाहिजे असं कर. या लोकांनी 2 राऊंडमध्ये लय डोका लावला जास्त चप्पल न करता. आई काय करते आधी सुरुवातीला करते बरोबर आणि मग नंतर चेंज करते तेव्हा सगळं वाट लागते तिची. हे तिला करून दे ना, ऐकते तुझं कर पाहिजे त्याचं ऐकू नको. तो आहे ते पण पॉईंट घालवतो तुझे. झालं का? तर मित्रांनो ह्या राऊंड नंतर आईचे किती गुणसंख्या झाले तुला किती वाटते? किती वाटते? 5 नाही. तुला किती वाटते समज आईन किती केलं? आणि तुला काय वाटतं आईन किती केलं असते? तर मित्रांनो आईची गुणसंख्या आहे 3 बरोबर आलेत आईचे. एक जरासं मॉडेल चेंज केलं असतं आईला 5 भेटले असते. तर अशा तऱ्हेने आईचे पॉईंट्स टोटल किती होतील? 3 6 होतील आणि समर्थाचे पण 6 आहेत. आणि समर्थाच्याने आईची लेवल झाली आत्ता या राऊंडला. समर्थाला चान्स आहे पुढे जायचा. समर्थाने जर 0 पॉईंट्स काढला तर टाय होईल आणि मग त्यांना आपण एक चान्स देऊ तर टाय झाली तर. आणि राणीलाही मागं दिसते, तिला तर 5 काढावे लागतील पॉईंट्स काही करून. तर चला शफल करतो मी आधी. आणि लास्टच्या राऊंडमध्ये आलेली आहे राणी. आता राणी बघूया किती पॉईंट्स घेते ती. 4 पेक्षा जास्त 5 पॉईंट काढली तरच चान्स आहे. एकदम सगळे शांत झालेले आहे. म्युझिक आपण बॅकग्राऊंड देऊया. टुक 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 टुक. आणि राणीने सोडलेला आहे. तर राणी तुला किती वाटते? तुला किती पॉईंट मिळाले असतील? मित्रांनो राणीला भेटलेले आहे 0 पॉईंट. लास्टच्या राऊंडला पण 0 आकड्यात यश मिळालेला आहे तिला. तर आता समर्थाचा नंबर आहे आणि हा चुरशीचा सामना आई आणि समर्थामधला. आता राणीने काय 0 पॉईंट भेटल्यामुळे शप्पल नाही करत आहे. समोर त्याला डायरेक्ट खेळायला देतोय. आईचा आणि समोर टाय झाले लास्टच्या. आता समोरचा चान्स आहे, एक जरी काढल्यानंतर तो जिंकून जाईल. आई प्रार्थना कर त्याला 0 भेटून देतो म्हणून, तर तुला आणि त्याला एक चान्स भेटेल. तर मित्रांनो आणि अशा तऱ्हेने समोरला भेटलेले आहेत 1 पॉईंट्स आणि टोटल किती झाले? टोटल बघतो कामा जरा. एक मित्रांनो शेवटचा स्कोर आहे फायनल. आईचे 6, समर्थाचे 7 आणि राणीची किती झाले? राणीचे 2 पॉईंट. आणि अशा तऱ्हेने हार झालेली आहे राणीची आणि आईची आणि समर्था जिंकलेला आहे. तर आता त्याला बक्षीस 100 रुपये. आणि आधी पहिली तर पनिशमेंट देऊया लास्टच्या राऊंडची पनिशमेंट कोणाला भेटणार आहे? तर आईला नाही भेटणार आहे ऑब्व्हियसली. समर्थाला आणि राणीला तर भेटणारच आहे. तर चला पनिशमेंट देऊया. चला वाका खाली वाका. दोघांनी पण लाईनी द्या. दोघांनी या. चला अशा तऱ्हेने आता बक्षीस समारंभ करू. लास्टचा समाजाला बक्षीस देऊ आणि आपला गेम संपला इथे. आणि मित्रांनो आणि जरा सांगा आपल्या व्ह्युअर्सला की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर. आणि असेच आपण अजून संडेला प्लॅनिंग करून अजून गेम थोडेसे नवीन गेम्स डिझाईन करूया. असे काय ना काहीतरी याला न सांगता डिझाईन करतो, नाही तर मी डोकं लावून प्रॅक्टिस करत बसतील. अशा तऱ्हेने यूट्यूबला बघून त्याचे ट्रिक वगैरे काहीतरी. तर चला एक बक्षीस समारंभ करू आणि गेम संपला असं हे करू. तर जो आपला आवडता फ्लेवर उचलतं आहे येऊन पळतात लगेच. तर मित्रांनो गेम तर खेळून झाला आहे, मी विनर आहे. पण ह्याला पनिशमेंट द्यायचं आहे म्हणून आम्ही मुद्दामून ह्याला बोललो की तू पण खेळ. आणि आता मी शफल करतो. तर आता ह्याला पनिशमेंट देऊ, त्यासाठी मस्त एक भारी एकदम शफल करतो मी. तर मित्रांनो मी शफल केलं, तुम्हाला पण दिसतंय.
काय वाटतं बंटी, आता किती पॉईंट घेशील तू? आत्ते पण इकडे मजा घेते, राणीबाई पण इकडे मजा घेते. तुम्हाला बघतो बरोबर आहे. किती 3 पेक्षा जास्त तुम्ही वाचून तुम्हाला नाही डबुगा भेटेल का? चला शपथ घेऊया. आई शपथ, आई शपथ, आई शपथ. खतरनाक. गेला. बस बघ, अजून त्याकडे चान्स आहे. थांबई बघताय तुला मार कसा भेटतोय ते बघताय. काय करू किती भेटले? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती पॉइंट आले. आई शपथ, किती आहे बाई? किती? 1 पॉइंट बरोबर ठेवला होता. ती बघ काय खुश झाले बघ ती. पनिशमेंट. अजून एक हळू मारते. आपला हा मजेशीर गेम संपलेला आहे आणि घरच्यांना पण मजा आली. तर आता आपल्याला बक्षीस द्यायला मिळाले. तर हे 100 रुपये आणि शाल आणि श्रीफळ नाही आणि शाल पण नाही, टॉवेल आहे. त्याच्यावर टॉवेल द्यायला गिफ्ट देऊ. आपण त्याला सत्कार करू. विजेते आपल्या कंटेस्टंटचे. तर मित्रांनो असेच काही ना काहीतरी नवीन एक गेम डिझाईन करूया आपण. तर हे तुझे बक्षीस दे, नंतर पुन्हा ते मला पाहिजे तर आपण त्याला देऊन टाकू. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत, थोडेफार कष्ट घेतले त्या व्हिडिओसाठी आम्ही बनवण्यासाठी. मी डिझाईन करायला वगैरे थोडा कष्ट पण केलेला आहे. तर मित्रांनो तर या चीज बोलून जरा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब पण करा. आणि आपण सगळे असेच आणि वेगवेगळे व्हिडिओ बनवू.